चला पटापट सगळ्यांनी जॉईन व्हायचंय. चला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर कन्फर्मेशन द्या. चला आजपासून आपण लेखा कोशागार भरतीसाठी TCS चे PYQ सेशन घेऊ. मग त्याच्यामध्ये सगळे झाले म्हणजे 2023, 24, 22 लेखा कोशागार पेपर अप्रॉक्सिमेटली जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल झाला तर, नाही तर डायरेक्टली सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होईल. मग आता लेखा कोशागार ही भरती पण चांगली मोठी भरती आहे, त्याचे पण पेपर TCS घेणार आहे. मग त्यासाठी आपण एकच बेस्ट ऑप्शन त्याला PYQ मल्टिपल सॉल्व करून घेणे. काय PYQ क्वेश्चन्स. ओके चला एकदा पटापट सांगा कोण कोण आले. ऑडिओ आणि व्हिडिओ कन्फर्मेशन द्या बाळांनो. TCS PYQ क्वेश्चन घेतो आपण. त्यासाठी लेखा व कोशागार किंवा तलाठी वनरक्षक भरती ज्या पण येतील त्यासाठी आपण डेली दुपारी 1 वाजता PYQ क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहे आणि डेली असेल. ओके चला पटापट सगळ्यांनी यायचं आहे. चला आजचा पहिला क्वेश्चन घ्या बघा. काय क्वेश्चन पहिला आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनम ऑफ द गिवन वर्ड. म्हणजे काय त्याने दिलेलं आहे, खाली दिलेल्या वर्डचा काय घ्यायचं आहे, अँटोनम्स घ्यायचं. म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द घ्यायचा. कोणता विरुद्धार्थी शब्द घ्यायचा आहे ऑफ द गिवन वर्ड. त्यांनी काय म्हटलंय की पहिला वर्ड आहे डिवाइन. डिवाइन म्हणजे काय, डिवाइनचा अर्थ होतो की दैवी किंवा एकदम भारी, एकदम डिवाइन पॉवर, चमत्कारिक वगैरे असा डिवाइनचा अर्थ होतो. तर त्यांनी आपल्याला काय त्याने दिलेलं इन्स्ट्रक्शन दिलंय, काय म्हणतात ते, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट हे घ्यायचंय. काय आहे अँटोनम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. कुठला विरुद्धार्थी शब्द. आता बघा दैवी किंवा भारी हा पण होतो बघा, याचा अर्थ होतो. आता बघा मेडिकोर म्हणजे काय, मेडिकोरचा अर्थ होतो सामान्य. काय सामान्य सामान्य आलं. आता ऍव्हरेज म्हणजे काय सरासरी, तुम्हाला माहितीच आहे. आणि सब स्टँडर्ड म्हणजे काय हलक्या दर्जाचा. आणि अवफुल म्हणजे काय एकदम विचित्र घाणेरडा अवफुल, किळसवाना येणारा अवफुल आपण असं म्हणतो. मग इथे आपल्याला डिवाइनचा त्यांनी आपल्याला काय विचारलंय की अँटोनम्स विचारलाय. मग इथं काय येणार त्याचा अँटोनम्स अवफुल. काय येणार आहे अवफुल येईल. कुठला येईल अवफुल. चला पुढचा प्रश्न घ्या. दुसरा क्वेश्चन नंबर 2, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. बघा काय एक प्रॉपर आर्टिकल्स घ्यायचं ए अँड द. 3 आर्टिकल्स आपल्याकडे. 0 इंडिकेट्स नो आर्टिकल्स, म्हणजे 0 जर आला तर नो आर्टिकल्स वापरायचं. म्हणजे तिथे नो आर्टिकल्स असेल ते 0 वापरायचं असं म्हणणं आहे. आता बघा समवन स्टोल ऑल. बघा समवन स्टोल ऑल डॅश गोल्ड ऑर्नामेंट. ऑर्नामेंट म्हणजे काय दागिने अलंकार. आलं का. फ्रॉम डॅश दुर्गा टेम्पल येस्टरडे. बघा काल कोणीतरी दुर्गा मंदिरामधून दागिने चोरून नेले. मग आता समवन स्टोल ऑल द काय येतं, द गोल्ड येतं. काय येतं द गोल्ड ऑर्नामेंट. काय सोन्याची. बघा अ गोल्ड, जसं गोल्ड पण त्याने काय म्हटलं कुठले ऑर्नामेंट अ गोल्ड. जर कॉमन नाव साठी वापरला असतं तर अ गोल्ड आलं असतं, पण त्याने काय म्हटलं सोन्याचे दागिने. कोणाचे सोन्याचे दागिने. म्हणून तिथं काय स्पेसिफाईड करण्यासाठी म्हणून द आर्टिकल्स वापरला जातो. द गोल्ड ऑर्नामेंट फ्रॉम कुठून चोरले, कोणत्या मंदिरातून चोरले, फ्रॉम अ टेम्पल. त्याने काय म्हटलं कोणत्या टेम्पल मधून. त्यांनी टेम्पल म्हटलं असतं पण त्यांनी टेम्पल अ टेम्पल आला असतं, पण कुठलं म्हणतं त्यांनी स्पेसिफिक नाव मेन्शन केलं ना. कुठलं टेम्पल, फ्रॉम द दुर्गा टेम्पल. कोणत्या, फ्रॉम द दुर्गा टेम्पल. कुठल्या दुर्गा टेम्पल मधून चोरले. मग दोन्ही ठिकाणी द आर्टिकल येतो बरोबर की नाही. येस. म्हणून कुठला आपला ऑप्शन करेक्ट असणार आहे, आपला ऑप्शन थर्ड वन वुड बी करेक्ट आन्सर. काय असणार आहे येस. आता थर्ड नंबरचा क्वेश्चन घ्या. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन
स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. म्हणजे काय, तर खाली दिलेलं वाक्य कशामध्ये, 4 सेगमेंटमध्ये. आयडेंटिफाईड द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर. म्हणजे 4 पार्ट मध्ये सेंटेन्स दिलेलं आहे की आपल्याला आयडेंटिफाय करायचं कुठल्या पार्ट मध्ये एरर आहे. बघा, आय सायकल अराउंड द कंकारिया लेक फॉर ओर अँड आर यस्टरडे, एका तासाच्या वरती यस्टरडे. ओके, आता बघा सायकल हा काय वर्ब आहे, CYCLE सायकल काय वर्ब आहे. आणि ते कधी बद्दल बोलतोय, बघा आय सायकल म्हणजे मी चालवतो, आणि काय म्हणतंय अराउंड द कंकारिया लेक फॉर ओव्हर अँड आर. म्हणजे काय, एका तासापर्यंत. ओव्हर अँड आर म्हणजे काय, एका तासापर्यंत मी सायकलिंग केली. कुठे केली, यस्टरडे. मग आता हा काय, बघा जेव्हा रिसेंट घडलेली घटना सांगण्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरला जातो, त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट हा त्याचा काय फॉर्म्युला आहे. कशाचा, सिंपल पास्ट टेन्सचा, रिसेंट घडून गेलेली घटना सांगण्यासाठी. आता बघा, हा आय सायकल इथं काय पाहिजे, जर आय सायकल म्हणजे मी चालवतो, नाही तो म्हणतो चालवली. कधी, काल, यस्टरडे. किती, एक तासापर्यंत. मग काय येणार आहे, आय सायकल CYCLED. आय सायकल्ड अराउंड द कंकारिया लेक फॉर ओव्हर अँड आर यस्टरडे. एका तासापर्यंत मी काय केली, येस. मग कुठे एरर फोर्थ मध्ये, कुठे एरर फोर्थ मध्ये एरर आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन घ्या. डिक्लेअर म्हणजे काय, बघा सिलेक्ट द मोस्ट, 4th नंबरचा क्वेश्चन आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. म्हणजे त्यांनी काय खाली दिलेला जो वर्ड आहे त्याचा, येस चलो सरोजजी. ओके, काय आपण इन्स्ट्रक्शन वाचून घेऊ. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिवन. समानार्थी, सिनोनिम्स म्हणजे काय, समानार्थी शब्द आला. आता डिक्लेअर म्हणजे काय, घोषणा करणे, अनाउन्स करणे. घोषणा करणे आलं का, घोषणा करणे आलं. आता त्यांनी आपल्याला समानार्थी कंडक्ट म्हणजे काय, मीटिंग वगैरे कंडक्ट करणे, घेणे. व्हेरी गुड राक्षस. आणि बाउन्स बॅक म्हणजे काय, उसळी घेणे. आणि डिनाऊन्स म्हणजे काय, बघा अनाउन्स डिनाऊन्स विरुद्धार्थी शब्द. मग त्यांनी आपल्याला विरुद्धार्थीने विचारलं, त्यांनी आपल्याला समानार्थी अनाउन्स काय येणार, मग त्याचा सिनोनिम्स येणार आहे. ओके, काय येणार आहे, सिनोनिम्स डिक्लेअरचा. क्लिअर आहे का बाळांनो. सरोज नाही ना, मी दिला नाही यार. सरोज तुम्ही WCD नाही, सरोजजी नाही दिला सर, तुम्ही WCD पेपर दिला नाही का, नाही. आता या पुढे सगळे पेपर देणार आहे मी, कारण की पेपर काय द्यायचं आहे, एक्झाम पॅटर्न स्वतः आपण जर पेपर देऊन आलो ना, यस याच्या पुढचा मी सगळे पेपर देणार आहे. चला आता काय, कंप्लीट द सेंटेन्स युजिंग द मोस्ट. बघा सेम असे क्वेश्चन आले होते. आता बघा 5th नंबरचा क्वेश्चन आहे, कंप्लीट द सेंटेन्स युजिंग द मोस्ट सुटेबल वर्ब. काय, वर्ब फॉर्म ऑफ द गिवन विजिट. काय, त्याने विजिटचा आपल्याला फॉर्म वापरायचा आहे. काय वापरायचं आहे, ओके. आता बघा फर्स्ट वाक्य ए, हे वी आर गोइंग टू पॅरिस इन दिस समर ऑफ 2023. आता काय म्हणताय की आम्ही 2023च्या उन्हाळ्यामध्ये कुठे जाणार आहे, पॅरिसला जाणार आहे. हॅव यू एव्हर बीन देअर, म्हणजे तू आतापर्यंत कधी गेलाय का कुठं, पॅरिसला. ए हा बी ला विचारतोय, काय करतोय, ए हा बी ला विचारतोय. तो म्हणतो येस आय डॅश पॅरिस बॅक इन 2005. आता बघा ए हा कधी जाणार आहे, 2023च्या समोर मध्ये जाणार आहे. आणि हा बी कधी गेला होता, 2005 मध्ये. कुठे येणार आहे, भूतकाळातली घटना. आणि त्यांनी काय म्हटलं आपल्याला, गुड आफ्टरनून सूरज भाई. चलो सूरज भाई, गुड आफ्टरनून आफ्टर लॉंग टाइम. मग काय येणार आहे, वर्बचा आपल्याला फॉर्म वापरायचा आहे, राईट. मी काय म्हटलं, आता बघा याच्यामध्ये मग कोणतं येणार आहे, येस आय. काय येणार आहे, डी येणार आहे. काय, हॅड व्हिजिटेड येणार आहे, मी भेट दिली. बघा येस मी गेलो होतो. कुठे येणार आहे, व्हेरी गुड सरोज. येस आय व्हिजिटेड. काय येणार आहे, येस आय व्हिजिटेड पॅरिस बॅक इन 2005. कारण की बघा हा काय येणार नाही, हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. वर्बचा हा V1 आहे, येत नाही. आणि हा कंटिन्युअस हा येत नाही. हॅड काय येत नाही, मी दिली होती नाही, मी दिली, मी गेलो. आपण काय म्हणतो, मी गेलो, मी पाहिलं, मी हसलो, मी बोललो. मग इथं काय येणार आहे,
तू गेला बघा, आमचा काय म्हणतोय, ए म्हणतो की मी 2023 मध्ये जाणार आहे. मग हे काय म्हणतोय, मी गेलो होतो कधी, आय व्हिजिटेड. ओके, चलो क्वेश्चन क्लियर आहे का बाळांनो? सरोज, राक्षस, स्पीड वगैरह ओके है? पुढचा क्वेश्चन घ्या. द गिवन 6 नंबरचा क्वेश्चन आहे. द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर, सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर. म्हणजे त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, याच्यामध्ये काय आहे, एरर आहे. बघा काय म्हणतंय, सीमा वर्किंग फॉर 10 years फॉर दॅट कंपनी. म्हणजे काय, कंपनीसाठी 10 वर्षापासून त्या कंपनीत काम करत आहे. आफ्टर शी बघा विच शी गॉट प्रमोशन. आता मला सांगा, मी काय म्हणतो मला की पास्ट किंवा प्रेझेंट काय होतं, सगळं मला कॉन्ट्रॅक्शन होतं की नाही. आता बघा काय आहे, ते असं असेल की तिने त्या कंपनीमध्ये 10 वर्ष काम केले, 10 वर्ष काम केले, नंतर तिला काय बघा, शी गॉट सब्जेक्ट प्लस V2 प्रमोशन. तिला काय मिळालं, प्रमोशन मिळालं. कधी, 10 वर्ष काम केल्यानंतर. करत नाहीये बघा, कारण की इथं कुठलंच हेल्पिंग वर्ब नाहीये, वॉज नाहीये, इज नाहीये का. आता बघा काय पाहिजे, वी शी गॉट अ प्रमोशन, म्हणजे तिने काय कंपनीमध्ये 10 वर्ष काम केलं. मग काय येणार आहे बघा, सिमरन काय आला पाहिजे, सिमरन हॅड बीन आला पाहिजे. सिमरन हॅड बीन वर्किंग फॉर 10 years. बघा सिमरन, बघा सिमरन नंतर हॅड बीन आलं पाहिजे, हॅड बीन. 10 वर्ष तिने काम केलं फॉर दॅट कंपनी, तिने त्या कंपनीसाठी 10 वर्ष काम केलं. आफ्टर बघा त्यानंतर वी शी गॉट, बघा 10 वर्ष काम केलं नंतर तिला काय मिळालं, यस, व्हेरी गुड, काय मिळालं तिला, प्रमोशन मिळालं. यस, भूतकाव्य. बापरे, खतरनाक नाव आहे भूतकाव्य. ओके, चला पुढचा प्रश्न घ्या. 7 नंबरचा क्वेश्चन आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक्स. आपल्याला काय घ्यायचंय, प्रिपोजिशन घ्यायचंय, सॉरी प्रिपोजिशन घ्यायचंय, करेक्ट. चला एकदम व्हेरी गुड आहे. हरीश वॉज नॉट क्वाइट सॅटिस्फाईड डॅश द वे इंटरव्ह्यू वेंट. म्हणजे काय, जसा त्याचा इंटरव्ह्यू गेला, कोणाचा, हरीशचा. येस, तुम्हाला प्रश्न दिसलाय, ओके, उत्तर दिसलंय. हरीश वॉज नॉट क्वाइट सॅटिस्फाईड, कशाबद्दल, कशासोबत तू खुश नव्हता. ओके, सरोज जी देख लिया आप लोगों ने. चलो प्रतीक जी काय येणार आहे, अबाउट. आपण कशाबद्दल वापरतो, नमस्कार कल्याणी मॅडम. अबाउट आपण कशाबद्दल तरी, बद्दल माहिती वगैरे मागतो आपण, तो अबाउट. आता फॉर म्हणजे काय, अनसर्टन टाइम साठी असतो, आणि ऑन, डेज, डेट साठी वापरला जातो. कशासाठी, डेज आणि डेट साठी वापरला जातो. आता हरीश वॉज नॉट क्वाइट सॅटिस्फाईड विथ, कशासाठी, विथ द वे द इंटरव्ह्यू वेंट. जसा त्याचा इंटरव्ह्यू गेला तो त्यासोबत काय होता, खुश नव्हता. ओके, येस. चलो पुढचा क्वेश्चन घ्या. आता बघा, द बॉल इज इन युअर कोर्ट. बघा काय, सिलेक्ट द 8 नंबरचा क्वेश्चन आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम्स. इडियम्सचं काय म्हटलं त्यांनी, प्रॉपर मिनिंग सांगायचं आहे. आता द बॉल, बघा एखादी गोष्ट, याचा अर्थ काय, एखादी गोष्ट तुमच्या फेवर मध्ये असणे, एखादी गोष्ट तुमच्या फेवर मध्ये असणे. द बॉल इज इन युअर कोर्ट. आता बघा, किंवा रिस्पॉन्सिबल असणे, काय असणार आहे. आता बघा, द बॉल इज इन युअर कोर्ट, टू बी रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग द नेक्स्ट मूव्ह, म्हणजे एखादा नेक्स्ट मूव्ह करण्यासाठी जबाबदार असणे. व्हेरी गुड. टू बी केअरलेस अबाउट, केअरलेस म्हणजे काय, निष्काळजी. मी काय म्हणतो, निष्काळजी नाही, म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या फेवर मध्ये असणे किंवा तुम्ही जबाबदार असणे, आपण असतो त्याला काय म्हणतो आपण. ओके, अबाउट मेकिंग द नेक्स्ट मूव्ह. का टू बी रिस्पॉन्सिबल मेकिंग द प्रिव्हियस मूव्ह, नाही, प्रिव्हियस कशाला नाही येणार आहे. टू बी अनश्युअर म्हणजे काय, नक्की नसणे, अबाउट मेकिंग मूव्ह. आता इथं काय आहे की हा पण येत नाही. टू बी केअरलेस म्हणजे काय, निष्काळजी, हा पण येत नाही. द बॉल इज इन युअर कोर्ट म्हणजे काय, एखादी गोष्ट किंवा जबाबदारी आपल्या फेवर मध्ये असणे. म्हणून काय येणार आहे, टू बी रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग द, यस, व्हेरी गुड, कल्याणी मॅडम, प्रतीक, भूतकाव्या. ओके, चलो क्या क्या नाम रख रहे यार, क्या क्या कर रहे तुम, ऐसा करता है क्या नाम. चलो नेक्स्ट बघा, आता एरर आहे. एरर कशामध्ये बघा, आता 9th नंबरचा क्वेश्चन आहे. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इनटू 4 सेगमेंट. म्हणजे 4 पार्ट मध्ये हे दिलेलं आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल एरर. आता काय म्हणतात ते,
4 पार्ट दिले त्याच्यामध्ये कुठेतरी एरर आहे. अथवा मेनी पीपल अक्वायर, बघा अक्वायर म्हणजे काय, प्राप्त करणे. मेनी पीपल अक्वायर म्हणजे काय, करतात. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे बघा. सिंपल प्रेझेंट टेन्स ज्यावेळेस सब्जेक्ट यू वी दे किंवा प्लुरल नाऊन असतो त्यावेळेस सब्जेक्टला वर्बला काहीच लागत नाही, म्हणजे V1 घेतला जातो. ऑन इम्पल्स, ऑफन, बेस्ड, सोली, ऑन लुक्स, विदाउट, बघा विदाउट कन्सिडर का, विदाउट फॉर, व्हॉट्स बेस्ट फॉर द ॲनिमल, ऑर देअर वॉन्ट अँड नीड्स. म्हणजे काय, लोक काय करतात, घेतात, काळजी करत नाही की त्यांना काय पाहिजे काय नाही, कन्सिडरेशन करतच नाही, त्यांना गृहीत धरतच नाही. मग काय ना, मेनी पीपल अक्वायर ॲनिमल्स ऑन इम्पल्शन म्हणजे जबरदस्ती. इम्पल्शन म्हणजे काय, जबरदस्ती. इम्पल्स म्हणजे काय, जबरदस्ती. ऑफन, बेस्ट, सोली, सोली काय ऍडवर्ब आला. ऑन लुक्स त्यांच्या लुक्स वरती घेतात. विदाउट कन्सिडर करत नाही, कन्सिडर का कन्सिडरेशन येईल. ओके व्हेरी गुड. रिमूव्ह फॉर विदाउट कन्सिडरिंग. ओके व्हेरी गुड. काय आलं पाहिजे, कन्सिडरिंग, विदाउट कन्सिडरिंग फॉर व्हॉट बेस्ट फॉर द ॲनिमल्स ऑर देअर वॉन्ट अँड नीड्स. त्यासाठी काय योग्य आहे, त्यांना काय पाहिजे आणि काय गरजच नाही. रिमूव्ह फॉर विदाउट, ओके कन्सिडरिंग. ओके व्हेरी गुड. वैष्णवी ठाकरे मॅडम. येस रिमूव्ह. ओके येस. काय ना रे, इथे काय पाहिजे, फॉर नाही पाहिजे. काय, विदाउट कन्सिडरिंग, विदाउट कन्सिडरिंग आला पाहिजे. काय आहे, विदाउट कन्सिडरिंग आला पाहिजे. CONSIDERING, विदाउट कन्सिडरिंग. ओके, आणि फॉर नाही आला पाहिजे तिथं, कारण की विदाउट पण काय प्रिपोजिशन आहे, हा पण प्रिपोजिशन आहे. एकाच वेळेस दोन प्रिपोजिशन येत नाही आणि तो कन्सेप्च्युअली पण योग्य फिट होत नाही. मग आला काय, विदाउट कन्सिडरिंग व्हॉट्स, कन्सिडर्स करत नाही. ओके, मग कुठे गेला आपला, कशामध्ये एरर आहे, विदाउट. येस 2 मध्ये एरर आहे. येस. पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 10. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. प्रोवर्ब म्हणजे म्हणी. आला का, अ लेपर्ड घ्या. अ लेपर्ड डझंट चेंज इट्स स्पॉट. म्हणजे लेपर्ड म्हणजे काय, लेपर्ड त्याचा काय असं म्हणजे काय माहिती का, कधीच न बदलू शकणाऱ्या गोष्टी बदलू शकत नाही. बघा, बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स कॅन नेव्हर बी अल्टर्ड. म्हणजे आपण अल्टर्ड करू शकत नाही, बदलू शकत नाही. अन ऑनेस्ट पर्सन ऑलवेज कीप हिज प्रॉमिसेस. म्हणजे तो प्रामाणिक माणूस त्याचे वचन नेहमी ठेवतो. अ वाईल्ड ॲनिमल नेव्हर लिव्स इट्स हॅबिटेशन. म्हणजे काय, जंगली प्राणी त्याच्या सवयी कधी सोडत नाही. का, वन्स थॉट प्रोसेस मस्ट नॉट बी मॉडिफाय. प्रत्येक असा विचार की मॉडिफाय करता येत नाही. आता म्हणजे काय, बघा आता मला सांगा तुम्ही, कधीच आपण म्हणतो उसका वो कॅरेक्टर चेंज नहीं कर सकता, ही कांट बी नेवर. आपण म्हणतो काय, तो वो कभी ईमानदार नहीं हो सकता, आपण म्हणतो की नाही. मग काय, अ लेपर्ड डझंट चेंज म्हणजे असा व्यक्ती आहे त्याचं, तो वरून दिसेल आपल्याला साधू संत पण आतमधून कलाकार असेल, आपण म्हणतो की नाही. म्हणजे बेसिक कॅरेक्टरिस्टिक कॅन नेव्हर बी अल्टर्ड, कधीच बदलू शकत नाही. ओके, येस थँक्यू. चलो नेक्स्ट. आता डेली 1 वाजता असणार बरं का, डेली 1 वाजता घेणार आहे मी. चलो वैष्णव मॅडम मोस्ट वेलकम. आता बघा, इनकरेक्टली स्पेल्ड. आता त्यांनी आफ्टरनून दिलं आपल्याला. बघा, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड गिवन सेंटेन्स. आता बघा त्यांनी काय दिलेलं आहे, आफ्टरनून म्हणजे काय, दुपार. थंडरस्टॉर्म म्हणजे काय, वादळ. फोरकास्ट म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं भाकीत करणे किंवा आपण काय म्हणतो गेस करणे. हा, आणि वेदर म्हणजे हवामान आलं. आता आफ्टरनूनची स्पेलिंग AFTERNOON करेक्ट स्पेलिंग आहे. THUNDERSTORM ही पण करेक्ट स्पेलिंग आहे. बघा, वेदर WEATHR ही बरं. आता फोरकास्ट FORECAST ही स्पेलिंग पाहिजे. कुठली स्पेलिंग पाहिजे, फोरकास्ट. यस, इथं FOREE खाऊन टाकलेलं ई नाहीये, म्हणून आपली स्पेलिंग इनकरेक्टली स्पेल्ड झालं, आपल्याला करेक्टली स्पेल्ड नाही. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, थर्ड. क्या आएगा भाई और बहनों, अपना उत्तर क्या आएगा, चीव. यस, जयपाल, वैष्णव मॅडम. आता घ्या 12 नंबरचा क्वेश्चन आहे. ऍडवर्ब क्वेश्चन सुद्धा विचारले गेले बरं काय वेळेस. क्वेश्चन नंबर 12. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऍडजेक्टिव्ह. काय ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण. काय विशेषण, ऍडजेक्टिव्ह. ओके, टू फिल इन द ब्लँक. बघा, आय लाईक बोथ डार्क चॉकलेट अँड
मिल्क चॉकलेट. मला दोन्ही आवडतात, मला दोन्ही आवडतात. बट आय प्रिफेअर काय द डॅश बेटर फार्म लेटर का अर्लियर. नीलेश कौन सा आएगा इसमें? अच्युताई पटापट सांगा. बेटर नाही, बेटर आपण तुलना करण्यासाठी ही इज बेटर दॅन मी, आपण म्हणतो चिवताई इज बेटर दॅन गणेश. आता लेटर म्हणजे काय, नंतर किंवा अर्लियर. मला दोन्ही आवडतात. काय म्हणतात पण बट आय लाईक. बघा बटच्या सेंटेन्स मध्ये एक सेंटेन्स काय कॉन्ट्रॅक्शन येतं. बट हा काय कंजंक्शन आहे, कंजंक्शन आहे. एक सेंटेन्स पॉझिटिव्ह येतं, एक सेंटेन्स पॉझिटिव्ह येतं, पॉझिटिव्ह सेंटेन्स येतं, आणि एक निगेटिव्ह सेंटेन्स येतं. ते काय म्हणतं की बघा, येस बट नॉट व्हेरी गुड, करेक्ट, नॉट शुअर, करेक्ट लागतं. काय फार्मर, फार्मर म्हणजे काय, पहिलं वालं. मला दोन्ही आवडतात, बट आलं की लक्षात ठेवायचं की दोन्ही सेंटेन्स पॉझिटिव्ह येत नाही, दोन्ही सेंटेन्स निगेटिव्ह येत नाही. यांची पेअर आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, किंवा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह बटच्या सेंटेन्स मध्ये. ओके, मग काय येतं इथं, फार्मर म्हणजे मला पहिलं वाला आवडतं, डार्क चॉकलेट. ओके, लक्षात ठेवायचं बटच्या सेंटेन्स मध्ये एक पॉझिटिव्ह आलं पाहिजे, एक निगेटिव्ह आलं पाहिजे. दोन्ही पॉझिटिव्ह दोन्ही निगेटिव्ह येत नाही, जस्ट कीप इन माइंड. ओके, बघा आता घ्या क्वेश्चन नंबर 13. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. म्हणजे रिकामा जागा भरण्यासाठी करेक्ट ऑप्शन घ्यायचं आहे. आफ्टर द डिस्चार्ज शी विल डॅश गो हर मदर्स प्लेस. आता बघा मला सांगा, आता डिस्टिंक्टली म्हणजे काय, लांबून. लेजरली म्हणजे आरामात. आणि फायसली म्हणजे काय, एखादी गोष्ट निरंतर होणे किंवा जोर जोरात होणे. ओके, करेक्ट वैष्णव मॅडम, व्हेरी गुड. आफ्टर द डिस्चार्ज शी विल डॅश गो टू हर मदर प्लेस. मला सांगा, बिमार असल्यानंतर माणूस आईच्या घरी डेली जाईल का कधी कधी जाईल? लेजरली, आरामात नाही. निलेश इस टाइम तुम्हाला गलत गया बच्चा. काय येणार आहे, आता मला सांगा, आता फॉर एक्झाम्पल तिचं लग्न झालं, तिचं नवऱ्याच्या घरी आहे आणि ती बिमार आहे. तिच्या आईच्या घरी बघा बिमार व्यक्ती कसा जातो? सही सही है पूनम मॅडम, करेक्ट आहे, करेक्ट आहे. मग बघा डिस्टन्सली म्हणजे काय, अंतराने. लेजरली म्हणजे काय, आरामदायक किंवा आरामात. किंवा फायसली म्हणजे काय, एखादी गोष्ट कर. बघा फायसली अटॅक ऑन मी, निरंतर. का प्रोबेबली म्हणजे काय, कदाचित. प्रोबेबली काय येणार आहे, प्रोबेबली येणार आहे, कदाचित. काय, कदाचित ती जाईल तिच्या आईच्या घरी. येस, संभाव्य शक्यता आहे. आपण कदाचित तो इथे येईल, प्रोबेबली ही विल कम हियर. ओके, चलो, संभावना आहे, पॉसिबिलिटी आहे. आता घ्या क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगची रूल सांगतो मी तुम्हाला काही काही. बघा सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. हेल्पिंग वर्ब अगोदर येतो. हेल्पिंग वर्ब काय येतो, हेल्पिंग वर्ब अगोदर येतो, हेल्पिंग वर्ब. ओके, लक्षात ठेवा. सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब येतो, सब्जेक्ट. ओके, आता मला सांगा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक्स. म्हणजे काय, फिल इन द ब्लँक्स भरण्यासाठी. ओके, आता पारुल हॅज नॉट इटन द कुकीज. आता मला सांगा, हॅज नॉट आलं म्हणजे कोणतं सेंटेन्स आहे, निगेटिव्ह आहे. मग आता मला सांगा, पारुल, पारुलला रिप्लेस काय करणार आहे, यस. काय येणार आहे, एकदम सोपं सांगणार. हॅड येईल का, हॅड तर येणारच नाहीये, कारण की इथे हेल्पिंग वर्ब दिलेलं आहे. हेल्पिंग वर्ब चेंज होत नाही, डस पण येत नाही, डीड पण येत नाही. मग काय येणार आहे, हॅज शी. काय येणार आहे, येस, हॅज शी. लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. पहिला हेल्पिंग वर्ब येतो, नंतर काय, तो सब्जेक्ट येतो. चलो, म्हणून उत्तर काय येणार आपलं, व्हेरी गुड पूनम मॅडम, प्रतीक सर. चलो गाईज, आजचा 15वा क्वेश्चन आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक्स. ठीक, बघा सेम. बघा मी सांगितलं तुम्हाला काय, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह क्वेश्चन टॅग आहे, ये भी क्वेश्चन टॅग आहे. द टीम मस्ट बी पेशंट. बघा पेशंट, बघा काय, संयमी असले पाहिजे, पेशंट. द टीम मस्ट बी. काय येणार आहे, काय येणार आहे, सेंटेन्स बघा पॉझिटिव्ह आहे की नाही, पॉझिटिव्ह. इथं काय आहे, हा मॉडेल ऑक्झिलरी वर्ब किंवा मॉडेल वर्ब्स. हा काय आहे, यस, हा वापरला जातो. काय येणार आहे, काढता येतच नाही, कुड पण येत नाही. आता मला सांगा, जर सेंटेन्स पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह येतील का, पॉझिटिव्ह कट होतो ना, कॉन्ट्रॅक्शन होतं त्याच्यामध्ये. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह होत आहे, राईट. एम आय राईट गाईज? येस, व्हेरी गुड. म्हणून काय येणार आपलं, येस क्वेश्चन टॅगच्या वाक्यामध्ये मस्ट नॉट इट. ओके, लक्षात ठेवायचंय. टॉपिक पण घ्यायचे मला. हा सेमिकॉलन आता येत नाही.
सेमिकॉलन वगैरे येत नाही आता. आता घ्या ठीक आहे, फिल इन द ब्लँक्स आहे, हे पण सेमिकॉलनचा क्वेश्चन आहे. सेमिकॉलन आता येत नाही हे. ही गेव अस, तुम्ही कधी आता बघा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल TCS पॅटर्नचं बघा, जर तुम्ही 2023 मध्ये तलाठी दिला होता तर तिच्यामध्ये काय होतं, अंडरस्टँडिंग प्लस ग्रामर होतं. काय अंडरस्टँडिंग प्लस ग्रामर होतं, ग्रामर. तुम्ही जर आता रिसेंट 24 आणि 25 जर एक्झाम बघत असेल, जर तुम्ही बघत असेल तर हा बघा अंडरस्टँडिंग कडे झालाय. आता बघा सेमिकॉलन झाले किंवा क्वेश्चन टॅग झाले, ग्रामरचा पार्ट होता. तसेच आपले ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच होतं. हे त्यांनी रिप्लेसमेंट केलं. आता काय आलंय, पॅसेज येतोय, पॅसेज आला यावेळेस लोकांना, किंवा आता आपण काय म्हणतोय फिल इन द ब्लँक्स येतात, त्याला क्लोज टेस्ट असं म्हणतात. आता बघा तुम्ही जर TCS बघित असेल ना, तुम्हाला आज पण सांगतो, जर बघा ही एक्झाम, मला सांगा लेखा कोशागार पेपर कोण कोण देणार आहे, लेखा कोशागार पेपर कोण कोण देणार आहे सांगा पटापट मला. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ग्रामर करत बसू नका, डेली बघा अंडरस्टँडिंग लेवलला चाललंय, अंडरस्टँडिंग लेवलला. मला सांगा, मला पॅसेजला सांगा कोणतं ग्रामर लागतं, लागत नाही. ओके, मला सांगा कोणतं. यस बरोबर. समाज कल्याण हा अंडरस्टँडिंग पॅटर्न आहे, सगळं अंडरस्टँडिंग पॅटर्न. तू ग्रामरला कमी करतोय, अंडरस्टँडिंगला चाललंय, बरोबर की नाही. ओके, तुम्ही देणार आहे का, काय करा, डेली 1 तास रीडिंग करा. आता बघा 10 जून पासून तुमची एक्झाम लेखा कोशागार चालू होईल. जर झाली तर 10 जून पर्यंत म्हणजे चालू होईल तुमची एक्झाम, 10 जून पर्यंत एक्झाम चालू होऊन जाईल. जर नाही झाली तर डायरेक्टली सप्टेंबर मध्ये होईल. कधी होईल, सप्टेंबर मध्ये. आता बघा आपल्याकडं आजची पकडून घेऊ आपण 18 मार्च आहे ना. बघा एप्रिल, मे, जून, आपल्याकडे अप्रॉक्सिमेटली 2.5 महिने आहेत की नाही. येस. आणि जर समजा नंतर जर सप्टेंबर मध्ये आलं तर किती महिने, आपल्याकडे 6 महिने आहेत. तुम्ही डेली काय करा, फक्त 1 तास रीडिंग करा, 1 तास रीडिंग करा. फक्त काही पण वाचा, तुम्ही काही पण रीडिंग करा. ऐका मी सांगतो तुम्हाला, आता हा पॅटर्न ग्रामर कमी होऊ लागलं, अंडरस्टँडिंग बेसिस झालं. IBPS पॅटर्नचा थोडं टर्न घेतोय बघा. येस, म्हणून मी सांगतोय तुम्हाला, सरोज, वैष्णवी मॅडम, प्रतीक सर, तुम्ही काय करा, रोज 1 तास वाचा इंग्लिश, काही पण वाचा. तुम्ही आर्टिकल्स वाचा, न्यूजपेपर वाचा, रीडिंग करा. म्हणजे रीडिंगने काय होतं, तुम्हाला ग्रामॅटिकली यहाँ पे क्या फिट बेटर आहे वो हो जाता है, आणि अंडरस्टँडिंग वाढते. जेव्हा तुम्ही पॅसेज किंवा पॅराजम्बल सॉल्व्ह करता ना, तुमची रीडिंग चांगली पाहिजे. रीडिंग हेल्प्स अ लॉट. डेली 1 तास वाचा. ठीक आहे, 1 तास तुम्हाला बोर होईल तर काय करा बघा, 15-15 मिनिटाचे 4 स्लॉट करा. 15-15 मिनिटाचे 4 स्लॉट करा. सकाळी 15 मिनिटं वाचा, दुपारी 15 मिनिटं वाचा, सायंकाळी 15 मिनिटं वाचा, आणि रात्री 15 मिनिटं वाचा. पण 15-15 मिनिटं रीडिंग करा. 15 मिनिटची काय करा, स्लॉट करा. 1 तास बोर होतं, आय कॅन अंडरस्टँड. तुम्हाला 1 तास बोर होतं तर 15-15 मिनिटाचे स्लॉट करा रीडिंगचे. किती, 15-15 मिनिटाचे 4 स्लॉट करा. सकाळी गेल्या 15 मिनिटं काहीतरी वाचा, इंग्लिशचं वाचा बरं का. कुठलंही आर्टिकल्स वाचा, पुस्तक वाचा, नॉवेल्स वाचा, न्यूजपेपर वाचा. न्यूजपेपर डायरेक्टली माहिती, तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया जा, टाइम्स ऑफ इंडिया जा. द हिंदू घेऊ नका, टाइम्स ऑफ इंडिया घ्या. ओके, द हिंदू घेऊ नका डायरेक्टली. न्यूजपेपर तर बेस्ट आहे यार, न्यूजपेपर मधले प्रश्न उचलतात ना. पण मग टाइम्स ऑफ इंडिया किंवा इझी वाला घ्या, द हिंदू घ्यायचा नाही. फक्त सांगतो मी तुम्हाला, 2.5 महिने तुम्ही करा. तुम्ही जर डेली 1 तास रीडिंग केली ना अशी, तर तुम्हाला मिनिमम 20+ मार्क पडतील, 20+. आणि PYQ सेशन तर मी घेतोयच. हा, मग तसंच करा. बघा जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, ग्रामर रट्टे वगैरे मारू नका, रूल्स कुठला पाठ करू नका. बघा ऍक्च्युली काय, ही गेव अस 3 काय चॉईसेस, टी, कफ अँड लेमन. ओके, म्हणून मी तुम्हाला सांगतो की पोरांनो, जर ऑब्झर्वेशन केला, अंडरस्टँडिंग ज्याला चांगली त्याचं इंग्लिश चांगलं होणार आहे. अंडरस्टँडिंगला फोकस करा, ग्रामर गेलं उडत. सॉरी मी तुम्हाला हर्ट झालं असेल बोललो, पण ग्रामर विचारत नाहीये. बघा ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस उडवला, क्वेश्चन टॅग उडवला, डायरेक्ट इनडायरेक्ट उडवला की नाही यावेळेस. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर पॅटर्न मध्ये फक्त अंडरस्टँडिंग चालू आहे सध्या, अंडरस्टँडिंग साठी. बघा कुठलंही तुम्ही ग्रामर करसाल, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस आला नाही. यावेळेस तुम्हाला सांगू का, जर यावेळेस तुम्हाला काही चेंजेस येतील, आता काही वर्ड स्वॅपिंग देतील. आता वर्ड स्वॅपिंग IBPSचा पॅटर्न आहे. IBPSला पण सेम असं काय होतं माहिती का, वर्ड स्वॅपिंग होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एक होता राजा,
मग काय राजाला काय बायका होत्या 4, मग मुलं देतील. आता पुढचा जो येणारा पेपर आहे लेखा कोशागारमध्ये, त्यामध्ये काय काय ऍड होईल सांगतो मी तुम्हाला. वर्ड स्वॅपिंग होईल 100% हा त्याच्यामध्ये ऍड होईल. म्हणून मी म्हणतो की बाळांनो रीडिंग करा. ओके चला, मी कसं करायचं ते पण करणार आहे सर. ओके करेक्ट बोलला सर तुम्ही. म्हणजे ग्रामर करू नका, अंडरस्टँडिंग करा. बघा 18 नंबरचा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन. मी टेलिग्रामचा ग्रुप करू का रे, मला सांगा. टेलिग्रामचा ग्रुप करू का इंग्लिश साठी डेली? टेलिग्रामचा ग्रुप करू का? मग त्याच्यावरती मी तुम्हाला एक डेली क्वेश्चन देत जाईल. टेलिग्राम ग्रुप करू का, व्हॉट्सअप ग्रुप करू? म्हणजे येणाऱ्या पॅटर्न साठी कोणता ग्रुप करू, व्हॉट्सअप ग्रुप करू का टेलिग्राम करू? म्हणजे डेली मी काही ते टास्क सांगा जाईल की काही बाबा इडियम्स फ्रेजेस म्हणजे एक्झाम मध्ये आलेले, किंवा मला असं वाटतं की माझा अनुभव आहे. कोणता ग्रुप करू, व्हॉट्सअप करू का टेलिग्राम करू? म्हणजे तुम्हाला रोज 4-4, 5-5 क्वेश्चन टाकायला टेलिग्राम बेस्ट आहे ना? येस ठीक आहे. उद्या मी लिंक पिन करतो आपली. येस ओके टेलिग्राम करतो, व्हॉट्सअप ओके ठीक आहे. दोन्ही ठेवतो ज्याला वाटलं त्याने तिथे करा. काय होईल की म्हणजे आता डेली काय करायचं, एक दिवस तुम्हाला काहीतरी टास्क देईल किंवा टेलिग्राम सेशन ठेवू. टेलिग्राम सेशन पण ठेवू रोजचं 15-20 मिनिटं. आय कॅन टेक इट. टेलिग्राम सेशनचा खूप फायदा होतो. अँटो सिनो, फिल इन द ब्लँक्स, आर्टिकल्स. आपण अकॉर्डिंग टू प्लॅन करू की आपण ह्या हप्त्यामध्ये 50 क्वेश्चन असं काहीतरी करू. माझा प्लॅन चाललाय बरं का, म्हणजे तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल. ओके चला, उद्या मी तुम्हाला पिन मारतो. ओके चलो, म्हणजे तिथं डिस्क्रिप्शन मध्ये उद्या आपल्या ग्रुपचं नवीन ग्रुप करतो की TCS IBPS पॅटर्न म्हणून, आणि तुम्ही ते सॉल्व्ह करायचं. ओके आता बघा क्वेश्चन नंबर 18, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन ऍक्टिव्हाइज. ओके ऍक्टिव्हाइज लक्षात ठेवा, ऍक्टिव्हाइज. आता हे काय विचारलं, पॅसिव्हाइज नाही. आता बघा रूल काय असतो, जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हाइजचं पॅसिव्हाइज करता, सब्जेक्टच्या जागेवरती ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या जागेवरती सब्जेक्ट, मग सेम रूल अप्लाय होतो. आता मला सांगा तुम्ही तलाठी पेपर का, तलाठी पेपर तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबर पकडा. नोव्हेंबर-डिसेंबर अप्रॉक्सिमेटली नोव्हेंबर-डिसेंबर पकडून घ्या. आरामात 6 महिने तुमच्याकडे आहेत. हा दिवाळीच्या टायमालाच गडबड असेल मे बी. दिवाळीच्या यस निलेश, दिवाळी टायमाला आपली दिवाळीची गडबड आणि ते पेपरची गडबड असेल. म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर पकडून घ्या दिवाळी. ओके म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपल्याकडे 6 ते 7 महिने आहेत. किती? 6 ते 7 महिने आहेत. आता बघा, आणि 90% पॉसिबिलिटी आहे TCS घेईल, कारण की त्यांचा कॉन्ट्रॅक्ट स्टील गोइंग ऑन आहे. 90% चान्स आहेत. ओके चलो बघा द चाइल्ड. आता बघा हा काय, सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट, सेम हा रूल पण इथे अप्लाय होतो. आता द चाइल्ड वॉज रेज बाय द हायन्स. बघा आता जेव्हा आपल्याला येताना बघा हायन्स इकडे येईल आणि चाइल्ड तिकडे जाईल. आलं का? सब्जेक्टच्या जागेवरती येस. बघ तुम्ही जर आता अकॉर्डिंग टू प्लॅन करसाल बघा इंग्लिशची, तर मी गॅरंटी घेतो की डेली मी तर ग्रुप पण करणार आहे, कारण की मला स्वतः करायचं आहे तलाठी, आणि हे डिग्री कंप्लीट होते. मग येस होऊन जातं, तुमच्यापर्यंत होऊन जातं जयपालजी. आता मला सांगा, आता बघा हायस्ट कोणत्या कोणत्या वाक्यामध्ये कुठे कुठे आहे, कुठे कुठे आहे, कुठे कुठे आहे हायन्स. बघा हायन्स 1 आणि 2 मध्ये, म्हणजे आपलं ऑप्शन 3 आणि 4 करले की नाही? येस. आता मला सांगा, आता लक्षात ठेवायचं, जर ऍक्टिव्हाइज बघा वॉज आला म्हणजे हा कोणत्या टेन्स मध्ये होता, सिंपल पास्ट टेन्स मध्ये होता, पण इथं वर वापरला नाहीयेत. म्हणून आपलं काय, द हायन्स रेज द चाइल्ड. काय येणार आहे? येस. हा तलाठी मेरा सपना यार, तलाठी मुझे करने का है. यस निलेशजी, मी पण तलाठी प्रिपरेशन करतोय, म्हणून मी चालू घडामोडीचे क्लास गेले. चालू घडामोडी माझं फक्त चालू घडामोडीमध्येच माझे मार्क कमी येतात. नाही तर बँकिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे माझं मॅथ, रिझनिंग, इंग्लिश चांगल्या प्रकारे बरं का, भारी म्हणणार नाही पण बऱ्या प्रकारे. पुढचं घ्या. चला पुढचा क्वेश्चन घ्या. येस सुनील, तुमची आता कमेंट दिसते, आता दिसायला लागली सुनील, सॉरी मॅन. आता पुढे घ्या. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द अंडरलाइन वर्ड. पण मी आता बघा ज्याला पण बघा इंग्लिश मध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे, 1 तास रीडिंग करा, आणि ती 1 तास कशी कसं 15 मिनिटं करून करा. 4 स्लॉट मध्ये करा, नसून होतं 5 स्लॉट मध्ये करा, 6 स्लॉट मध्ये करा. आता त्यांनी काय विचारलं, द कॅलेंडरस्टाईन ऑपरेशन ऑफ द स्पेशल फोर्स वॉज. बघा कॅलेंडर ऑपरेशन आहे, बघा ऑपरेशन म्हणजे काय,
एखादं हल्ला वगैरे. आता कॅलेंडरस्टाईन म्हणजे काय, गुप्त. काय होतं, लपून चोरून लपून केलेली. यस, सोबत करू आपण सगळेजण तयारी. ओके, सगळे प्रिपरेशन सोबत करू. द कॅलेंडर स्टाईल म्हणजे आता बघा, पॉवरफुल म्हणजे काय, शक्तिशाली. व्हॅलियंट म्हणजे काय, व्हॅलियंट असलेला. कवर्ड म्हणजे काय, गुप्त. आणि इंटरप्रिट म्हणजे काय, डिस्टर्ब केलेला. नो नो नो, त्यांनी काय विचारलं आपल्याला, मीनाक्षी मॅडम, त्यांनी काय, द कॅलेंडर स्टाईल ऑपरेशन ऑफ द स्पेशल फोर्स. आता बघा, स्पेशल फोर्स कधीच ओपन नसतात. यार मला ऍक्च्युली कट ऑफ सरोजी 90+ जातो. नहीं, मेरा सपना है, मतलब पहले से ही मुझे तलाठी एग्जाम देने का है. गुप्त, द कैलेंडर से ऑपरेशन ऑफ द स्पेशल फोर्स वॉज अप्रिशिएट बाय ऑल. काय येतं, चलो एवढा कट ऑफ जाणार नाही माझ्यामुळे, माझं GK/GS कमजोर आहे. नाही, व्हॅलियंट म्हणजे शोर नाही आहेत, शोर नाही आहेत. आता व्हॅलियंट्री वगैरे असतं ना, नाहीये. गुप्त बघा, कॅलेंडर बघा काय म्हणतंय, द कॅलेंडरस्टाईन ऑपरेशन ऑफ द स्पेशल फोर्स, म्हणजे जे स्पेशल फोर्सनं ऑपरेशन केलं होतं. कसं, स्पेशल फोर्स कशा असतात, लपून छपून असतात ना, त्या ओपनली नसतात. काय, वॉज अप्रिशिएट बाय ऑल. मग काय तर कॅलेंडर पॉवरफुल, शक्तिशाली येत नाही, व्हॅलियंट पण येत नाही. मग काय तर कवर्ट, काय तर कवर्ट म्हणजे काय, यस, गुप्त केलेलं ऑपरेशन. ओके, यस. पुढचा क्वेश्चन घ्या, आता घ्या. क्वेश्चन नंबर 20. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू 3 सेगमेंट. One of them may contain an error. Select the option that has the segment with the error. If you don't find any error, select the no option. म्हणजे त्याने काय म्हटलेलं आहे, आपल्याला सेंटेन्स दिलेलं आहे, याच्यामध्ये एरर असेल त्याला क्लिक करा, नसेल तर नो एरर ऑप्शन क्लिक करा. आता बघा, बिसाइड ऑन 24 मार्च काय येणार आहे, 200 मार्कचा असतो, 200 मार्क. डॅश, आय मेट द पर्सन हु लेटर टर्न आउट टू बी माय स्पिरिच्युअल गुरु इन द. बघा, मी तुम्हाला थोड्या वेळा अगोदर सांगितलं की आपण काय म्हणतो. ओके, चला पैसे नाही. आता बघा, ह्या वेळेस होणार नाही असं वाटतं मला स्कॅम, कारण की लोक उतरले होते रस्त्यावरती. बघा, जेव्हा डेज आणि डेट असतो, बघा डेज आणि डेट्स असतात, त्यावेळेस काय वापरला जातो आपण, काय वापरतो आपण, ऑन वापरतो. ऑन मंडे, ऑन संडे किंवा ऑन काय वापरतो आपण. इथे काय दिलंय, 24. काय दिलं त्यांनी आपल्याला, 24 मार्च. मग काय येईल, त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलंय ना, ऑन 24 मार्च 1992 आय मेट द पर्सन म्हणजे काय, 24 मार्च 1992 माणसाला भेटलो, हु लेटर टर्न आउट टू बी माय स्पिरिच्युअल गुरु इन द जर्नी ऑफ लाईफ. तो माणूस काय बनला, यस, माझा गुरु बनला. मग इथे बिसाइड नाही पाहिजे, इथं ऑन पाहिजे. काय पाहिजे, ऑन. ओके, चलो पुढचं घ्या. डॅश 21 नंबर क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. म्हणजे काय दिलं बघा, आर्टिकल्स दिलेलं आहे. डॅश काय येणार आहे, डॅश अ मॅन नीड्स डॅश पर्पज इन लाईफ. काय येतं मला सांगा. आता जर तुम्हाला काय, माणसाला काय पाहिजे, पर्पज म्हणजे काय, हेतू, उद्देश, हेतू किंवा उद्देश पाहिजे. आलं का. मग काय येणार आहे, अ मैन का द मैन. वेरी गुड, इस टाइम सही जा रहा है, इस टाइम भूतकाव्य का सही जा रहा है, भूतकाव्य. अ मॅन म्हणजे काय, माणसाला. अ मॅन बघा, अ मॅन नीड्स अ पर्पज. माणसाला काय आहे, पर्पज पाहिजे. कशाला, जीवनात पाहिजे. येस, माणसाला पाहिजे ना. तिथं द मॅन द गिड असं म्हटलं बघा. आपण म्हटलं असतं बघा, आता जर त्यांनी विषय काहीतरी म्हटलं असतं बघा, आता मला सांगा, त्यांनी जर एखाद्या वर्गाबद्दल बोललं असतं तर कोणतं आर्टिकल आलं असतं बघा. डॅश मॅन इज ग्रीडी. अ मॅन का द मॅन. त्यांनी काय उल्लेख केलाय ना, पण माणसाला म्हटलं ते, तो पूर्ण कॅटेगरीचा उल्लेख केला. माणूस काय म्हणतो, माणूस हा ह्युमन बिंग. इथे काय, द मॅन इज ग्रीडी आलं असतं, पण त्यांनी उल्लेख अ मॅन म्हणजे व्यक्तीला काय पाहिजे, म्हणून अ मॅन येणार आहे. ओके, येस. आता बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह वॉइस. आता बघा, पॅसिव्ह वॉइस आहे. आता बघा,
सब्जेक्टिव्हच्या केस ऑब्जेक्टिव्ह केस होती बघा. जसं बघा तुम्हाला माहिती आहे का, हुची ऑब्जेक्टिव्ह कोर्स आहे हुम आहे, हुम. सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टच्या जागी होती ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या जागी होती सब्जेक्ट, बाय येतो V3 येतो. आता बघा आलं का. आता बघा जेव्हाही जर तुम्हाला वॉज दिला किंवा वर दिला किंवा एम इज आर दिला बघा, वॉज वर जर ऍक्टिव्हाइज असेल आणि तो पॅसिव्हाइज करायचा किंवा एम इज आर विल बी जर असेल तर त्यांच्या सेंटेन्स मध्ये बीइंग ऍड होतो. बीइंग काय होतं, बीइंग. आता हु इज मेकिंग दिस नॉईज. आता मला सांगा कोणत्या, बघा दोन ठिकाणी बीइंग ऍड झालेलं आहे. कुठे कुठे ऍड झालेलं आहे, 1 आणि 2 मध्ये, म्हणजे 3 आणि 4 आपलं ऑप्शन कटलं का. येस. मग बाय हुम इज दिस नॉईज येणार आहे का, इज दिस काय येणार आहे, बाय हुम दिस नॉईज इज बिंग मेड. येस, व्हेरी गुड. काय, बाय हुम दिस नॉईज इज बिंग मेड, कोणाकडून हा नॉईज करण्यात आला. व्हेरी गुड. अचिता, मीनाक्षी, जयपाल, वैष्णवी मॅडम, व्हेरी गुड. बघा 23 नंबरचा क्वेश्चन आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. बघा काय दिलंय, द डेव्हिल. इडियम्स म्हणजे काय घ्या, इडियम्स त्यांनी आपला अर्थ सांगायचा आहे. द डेव्हिल इज इन द डिटेल्स. बघा त्यांनी उसके ही इसमें आंसर दिया है लेकिन पॉजिटिव है. बघा इसमें उसका आंसर दिया है लेकिन पॉजिटिव है. चलो मैं हिंट देता हूं तुम्हें. बघा द डिटेल्स आर इम्पॉर्टंट बट कॅन बी इग्नोर्ड. डिटेल्स काय आहेत, इम्पॉर्टंट आहे पण इग्नोर करू शकतो, असं नाही होऊ शकत. डिटेल्स आर इम्पॉर्टंट अँड कॅन बी कॉज प्रॉब्लेम इफ नॉट काय अटेंडेड टू. जर प्रॉपरली जर लक्ष नाही दिलं तर. ओके, पॉझिटिव्ह बरं का, इथे निगेटिव्ह सांगितलेलं आहे. द डिटेल्स आर इम्पॉर्टंट अँड मस्ट बी इग्नोर. काय अनइम्पॉर्टंट, महत्वाचं कसं नाही, काय आहे, द डेव्हिल इज लिटरली इन द डिटेल्स, असं काहीच नाहीये. आता द डेव्हिल इज इन द डिटेल्स म्हणजे काय, द डिटेल्स आर इम्पॉर्टंट म्हणजे काय, डिटेल्स महत्वाचे अँड कॅन बी कॉज प्रॉब्लेम इफ नॉट अटेंडेड टू. ओके, म्हणून आपलं काय येणार आहे. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड गाईज, व्हेरी व्हेरी गुड. चलो पटापट लाईक करा सगळ्यांनी. आता घ्या फिल इन द ब्लँक्स. ही एक्झामला आली होती बरं का, ही माझ्या हिशोबाने WCD ला जी ही एक्झामला ही आली होती रिबुटिंग. कल्याणी मॅडमच बोलले होते मला की बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पास्ट टेन्स ऑफ द गिवन. बघा रिबूट म्हणजे काय, रिबूट म्हणजे मनाई करणे, नाकारणे, मनाई करणे किंवा नाकारणे. आलं का. आता मला सांगा, द विक्टिम डॅश ऑल द ॲलिगेशन. ॲलिगेशन म्हणजे काय, आरोप लेव्ड अगेन्स्ट हिम, त्याच्या विरुद्ध जेवढेही काय करण्यात आले, नाकारले त्याने. मग काय त्यांनी वर्ब दिलाय, रिब्यूट म्हणजे काय, नाकारणे, डिनाय करणे. मग काय ना रे, इज रिब्यूटिंग करत नाहीये, केले, नाकारले. विल बी रिब्यूटिंग करत असेल, नाहीये, काय ना रे, आणि हॅव बीन रिब्यूटिंग नाहीये, नाकारले. मग काय येतं, रिब्यूटेड. द सब्जेक्ट बघा, विक्टिंग काय सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, हा सिंपल पास्ट टेन्स आहे, नाकारले. मग आपलं उत्तर काय येणार आहे, द विक्टिम रिब्यूटेड ऑल द एलिगेशन लेव्ड अगेंस्ट हिम, उसके खिलाफ जो भी. यस. चलो आज का लास्ट क्वेश्चन बघा, इनकरेक्टली स्पेल्ड, ये भी चलने वाला क्योंकि अंडरस्टैंडिंग है. इनकरेक्टली स्पेल्ड, इनकरेक्टली. आता घ्या ऍथलीट. द ऍथलीट वॉज डिटरमाइंड म्हणजे काय, दृढ निश्चयी. टू विन द गोल्ड मेडल इन द कॉम्पिटिशन म्हणजे काय, स्पर्धा. ऍथलीट म्हणजे काय, खेळाडू. चलो लास्ट क्वेश्चन आहे आजचा. येस, एकदम सोपं आहे. हे पण बघा, हे पण रीडिंग बघा. तुम्हाला माहिती का, स्पेलिंग खूप लोकांचे आर रीडिंग बघा. रीडिंग पार्टने काय होतं, रीडिंगने काय होतं, तुमचे स्पेलिंग एरर पण क्लिअर होतात. जस्ट ऑब्झर्व करा, मी आज पण सांगतोय, फक्त रीडिंग बघा. 60 मिनिटं रीडिंग करा, डिवाइडेड बाय 4 पार्ट्स, म्हणजे 60 मिनिटं म्हणजे 15 मिनिटांमध्ये. ओके, काय येतं, मेडल. मेडलची स्पेलिंग चुकलेली, MEDAL पाहिजे, मेडल. ओके, ज्याला पण तलाठी किंवा लेखा कोशागार येणाऱ्या एक्झाम मध्ये, ज्याला पण कमीत कमी 20+ मार्क घ्यायचे, 20+ आउट ऑफ 25, फक्त 60 मिनिटं रीडिंग करा. बघा तुम्हाला, बघा तुम्ही एका मिनिटात, तुम्हाला एका महिन्यामध्ये रिझल्ट दिसेल तुम्हाला. सरोजी, येस, मेडल. आता ग्रॅमॅटिकल नाही, आता अंडरस्टँडिंग पॅटर्न चेंज चाललं. येस,
येस. हां, जर तुम्ही वाचाल ना यार असं वाटतं कुछ तो गलत आहे बघा, इथं वाटतो लगेच क्लिक होतो. ओके, चला. सगळ्यांना सेशन आवडत असेल तर लाईक करायचं आहे, पोरांना आपल्या मित्रमंडळ पण शेअर करायचं आहे, जे कोणी आपल्यासारखे बिचारे प्रिपरेशन करत असतील. PYQ सिरीजचा खूप फायदा होतो बरं का. PYQ करायचं, कधीही कुठल्याही एक्झामची PYQ करा. PYQ कमीत कमी एक्झामला माहिती आहे का 50% क्वेश्चन येतात PYQ चे, किंवा तसा पॅटर्न असतो. उद्या ग्रुप ऍड करतो आणि टाकतो. येस, ग्रॅज्युएशन पाहिजे मिनिमम. चलो गाइस, चलो मिलते हैं कल दोपहर में 1 बजे. आणि उद्यापासून चालू घडामोडीचं पण लेक्चर चालू करतो, कारण की माझा तो वीक पॉइंट आहे. लेट मी वर्क ऑन इट. चलो गाइस, सी यू. मॅडमचं लेक्चर आहे 5 वाजता. चला. हा ना, वायफायचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडं. चलो गाइस, बाय बाय, हॅव अ गुड डे.